अखेर भारताचं स्वतःचं चांद्रयान आता चंद्रावर उतरलंय। भारतानं अवकाश संशोधनामध्ये मोठा इतिहास घडवलाय। जे अमेरिका, रशिया आणि चीनलाही जमलं नाही ते भारतानं करून दाखवलंय। चंद्रावर उतरल्यानंतर चांद्रयानाद्वारे नेमकं काय काय सिद्ध करता येऊ शकेल, जे आपलं जग बदलेल, याबद्दल आता चर्चा सुरू झालेली आहे। संपूर्ण जग आपल्या चांद्रयानाच्या यशावर लक्ष का ठेवू नये याचा आढावा या व्हिडिओमधनं घेऊया। चंद्रावर पोहोचण्याची शर्यत खूप मोठी आहे। आतापर्यंत 140हून अधिक मोहिमा या चंद्रावर पाठवण्यात आलेल्या आहेत। यापैकी 61 मोहिमा या अयशस्वी ठरल्या। त्याचबरोबर 9 मोहिमांमध्ये अंतराळवीर सुद्धा चंद्रावर उतरले। 1972 पासून कुणीही मानव चंद्रावर गेलेला नसला तरी आता पुन्हा एकदा चंद्रावर जाण्याची शर्यत जोरदार सुरू झालेली आहे। किंबहुना प्रक्षेपणाच्या कमी झालेल्या खर्चामुळे आणि नवीन तंत्रज्ञानामुळे अनेक देश आपली चंद्र मोहीम आखतायत। 2020 मध्येच चंद्रावर तब्बल 19 मोहिमा पाठवण्यात आलेल्या होत्या। यावर्षी युरोपियन स्पेस एजन्सी, भारत आणि रशिया यांनी चांद्र मोहिमा पाठवल्यात, ज्यामध्ये भारत आणि रशियाच्या मोहिमेत चंद्रावर उतरणं हा योजनेचा एक भाग होता। रशियाचं लुना 25 हे मिशन अयशस्वी झालं। युरोपियन स्पेस एजन्सीच्या यानाला चंद्राजवळूनच जावं लागलं। त्याचबरोबर भारताचं चांद्रयान केवळ चंद्रावर उतरलंच नाही तर चांद्रयानानं आपलं रोवर देखील लॉन्च केलं। चंद्रावर जाण्याची शर्यत इतकी महत्त्वाची का आहे? या चांद्र मोहिमांचा मुख्य उद्देश चंद्रावर अस्तित्वात असलेली अशी संसाधनं शोधणं आहे जी मानवासाठी भविष्यात फायदेशीर ठरू शकतील। ती चंद्रावर नेमक्या कोणत्या स्वरूपात आहेत, किती प्रमाणात आहेत हे शोधणं सुद्धा महत्त्वाचं आहे। शास्त्रज्ञांना असा विश्वास आहे की चंद्रावर अशा अनेक खनिजांचा साठा आहे जो केवळ पृथ्वीसाठीच फायदेशीर नाही तर येत्या काही दशकात चंद्रावर स्वयंपूर्ण अशी मानवी वस्ती स्थापन करण्यास सुद्धा मदत ठरू शकेल। इतक्या वर्षांच्या संशोधनानंतर असं आढळून आलंय की चंद्राच्या पृष्ठभागावर सिलिकॉनचं अस्तित्व आहे, जे सौर पॅनल तयार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। इतर काही मौल्यवान धातू आहेत जे बॅटरी आणि फोनच्या उत्पादनासाठी उपयुक्त आहेत। टायटेनियम, ॲल्युमिनियम, हेलियम-3 या दुर्मिळ पृथ्वीवरच्या धातूंचे पुरावे सुद्धा चंद्रावर सापडल्याचं समजतंय। यापैकी काही खनिजे ही चंद्रावर राखीव स्वरूपात आहेत, पण पृथ्वीवर मात्र त्याचे साठे अत्यंत दुर्मिळ आहेत। सध्या चंद्राच्या बाबतीत बहुतांश संशोधन चंद्राच्या उजेडातल्या भागातच झालंय। ज्या भागांमध्ये प्रकाश पोहोचत नाही त्या भागामध्ये नेमके कोणकोणते धातूंचे किंवा खनिजांचे साठे आहेत याबद्दल मर्यादित माहिती आहे। थंडीमुळे तिथं बर्फ असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे, जे भविष्यातल्या अंतराळ मोहिमांसाठी पाण्याचा प्रमुख स्रोत बनू शकतात आणि चंद्रावर मानवी वस्तीसाठी आधार असल्याचं त्यामुळेच पर्यायानं सिद्ध होऊ शकतं। 2020 पासून चंद्रावरील मोहिमा तीव्र झालेल्या आहेत। चंद्राच्या दिशेनं 20हून अधिक मोहिमा पाठवल्या गेल्यात। त्यापैकी चांद्रयान 3 सध्या चंद्राच्या कक्षेत होतं, जे आता चंद्रावर उतरलंय। नासाही लवकरच आपली पुढची चांद्र मोहीम सुरू करणार आहे। हेलियम-3 पृथ्वीचं भविष्य बदलू शकतं का? पाण्याच्या शोधाव्यतिरिक्त शास्त्रज्ञांची नजर ही हेलियम-3 वर आहे। हेलियम-3 पृथ्वीवर खूप मर्यादित आहे, चंद्रावर मात्र हेलियम-3चे अमर्याद साठे असू शकतात। वास्तविक हेलियम-3 मुळे असा ऊर्जेचा स्रोत उपलब्ध होऊ शकेल जो असेल अणुऊर्जेसारखा, पण अणुऊर्जेप्रमाणे त्याचे दुष्परिणाम मात्र दिसणार नाहीत। म्हणजेच ते पूर्णपणे हरित ऊर्जेप्रमाणे कार्य करेल। ते सध्याच्या ऊर्जा पर्यायांपेक्षा खूप चांगलं देखील असेल। चांद्रयान 3 वर जगाचं लक्ष का लागून राहिलेलं आहे हा देखील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा। रशियाची लुना 25 ही चांद्र मोहीम अयशस्वी ठरल्यानंतर सगळ्या जगाच्या नजरा चांद्रयान 3 मोहिमेवर खिळलेल्या होत्या। याची 2 महत्त्वाची कारणं होती। पहिलं कारण म्हणजे चंद्रावर चांद्रयान 3च्या यशस्वी लँडिंग नंतर मिळालेला डेटा हा कोणत्याही खजिन्यापेक्षा कमी नसणार आहे। हा मिळालेला डेटा आणि स्टॅटिस्टिक्स ठरवू शकतात की जगभरातल्या देशांनी चंद्रासंदर्भातील त्यांच्या मोहिमांमध्ये कोणकोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि भविष्यातील मिशन्समध्ये कोणत्या प्रकारचं तंत्रज्ञान आणि उपकरणं वापरू शकतात। दुसरं कारण म्हणजे चांद्रयान ही अत्यंत तुलनेनं किफायतशीर अशी अवकाश मोहीम आहे। चांद्रयान 3चं बजेट केवळ 615 कोटी रुपये, जे तुलनेनं रशियाचं लुना 25 मोहिमेचं बजेट हे 1600 कोटी रुपयांचं होतं। चंद्रावर छोटी प्रयोगशाळा उभारायची असली तरी अनेक यान तिथं पाठवावी लागतील, हे जगभरातल्या अवकाश संस्थांना माहिती आहे आणि असा अंदाज देखील वर्तवला जातोय
की अनेक मोहिमांमध्ये विविध वैशिष्ट्यांसह अनेक रोबो पाठवले जाऊ शकतात, जे एकत्र जोडून चंद्राच्या पृष्ठभागावर प्रयोगशाळा तयार करू शकतात। आणि जर हे करायचं असेल तर चांद्रयान-3 सारखी मोहीम खूप महत्त्वाची ठरणार आहे, कारण ते केवळ कमी खर्चातच चंद्रावर पोहोचू शकणार नाहीत, तर यशस्वीपणे चंद्रावर उतरू देखील शकतील। म्हणजेच चांद्रयानाचं यश हे केवळ भारताचंच यश नाही, तर भविष्यात जगभरातील अनेक अवकाश कार्यक्रमांचा, अवकाश मोहिमांचा आधार बनणार आहे। हा व्हिडिओ नेमका कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा।